सुरुवात करूया महत्त्वाच्या घडामोडींवरचे स्पेशल रिपोर्ट्स बघायला। धारावी पुनर्विकासावरून सुरू झालेल्या राजकारणात आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उडी घेतली आहे। या प्रकरणात विकासक अदानींविरोधात मोर्चा काढणाऱ्या उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आणि त्याच वेळी अदानींना प्रकल्प देणाऱ्या सत्ताधाऱ्यांवरही राज ठाकरेंनी टीकेचे बाण सोडलेले आहेत। धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय। ठाकरे गटासह महाविकास आघाडीने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे विकासक असलेल्या अदानींविरोधात मोर्चा काढत सरकारवर जोरदार निशाणा साधला होता। यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। आता यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते खोके। यांना 50 खोके आता कमी पडतायत, यांची मस्ती वाढत चालले। उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे ठाकरे विरुद्ध सत्ताधारी यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं। पण आता या वादात मनसेनं देखील उडी घेतली आहे। धारावी प्रकल्पाच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। कंत्राट काढून 8 ते 10 महिने झाले, आता सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला का, असा घणाघात राज ठाकरे यांनी केलाय। महाविकास आघाडी आज का जाग आली? मला असं वाटतं जाहीर होऊन मला 8-10 महिने झाले असतील ना। आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? कशासाठी मोर्चा काढला? आणि हे 8-10 महिन्यानंतर जागे झालेली जी काय कुठची आघाडी जी आहे ह्याने विचारला का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे? पण राज ठाकरे फक्त महाविकास आघाडीवर टीका करूनच थांबले नाही। अदानी समूहाला मिळणाऱ्या प्रकल्पांवरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना देखील चिमटे काढले। अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात, कोळसा पण तेच हाताळू शकतात, बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात। आणि एवढा मोठा प्रकल्पाला तुम्ही मोठं सगळ्या जेवढ्या टाटांपासून अनेक लोक या कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती, डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं, तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही। राज ठाकरेंच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जिथे भाजप असतं तिथेच सेटलमेंट होते, आमच्यासोबत भाजप नाही, त्यामुळे सेटलमेंट कशी होणार असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केलाय। आंदोलनात गेल्यानंतर विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरनं त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठे टोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही। तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत। एक तर त्या शालीचं वजन पेलतंय की नाही, भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी? मोर्चा आम्ही काढला होता, शिवसेना, काँग्रेस, कम्युनिस्ट होते, सगळे होते, आरपीआय सगळे होते। जर भाजप असती ना तर सेटलमेंट झाली असती, भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी? धारावीचा योग्य रीतीनं पुनर्विकास होणं आणि त्याच भागात घरं मिळणं हा धारावीतील लाखो मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। उद्धव ठाकरेंनी याच प्रकरणी मोर्चा काढत सरकारचं लक्ष वेधलं, पण आता याचं राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांपाठोपाठ आता मनसेनं देखील यात उडी घेतल्यानं आगामी महापालिका निवडणुकीत धारावीचा पुनर्विकास हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।